नमस्कार मंडळी. आज मी ज्ञानेश्वरी या पवित्र ग्रंथामधील अध्याय 9 ओवी क्रमांक 211 ते 240 यांचे पठण करणार आहे. ओवी क्रमांक 211. हे बहु असो यापरी कीर्तित माते अवधारी, एक विचरती चराचरी पंडुकुमारा. याचा अर्थ, हे पंडुकुमारा, अशा प्रकारे आणखी अनेक तऱ्हेने माझे गुणानुवाद वर्णन करीत कोणी जगतात हिंडतात. ओवी क्रमांक 212. मग अनिकते अर्जुना साविया बहुवा जतना पंचप्राणा मना पडावू घेऊनी. याचा अर्थ, अर्जुना, मग दुसरे कित्येक पंचप्राण व मन यांना सर्व थैव जिंकून जयपत्र मिळवितात. ओवी क्रमांक 213. बाहेरी यमनियमांची काठी लाविली, आतू वज्रासनाची पाळी पन्नासिली, वरी प्राणायामाची मांडिली वाहती यंत्रे. याचा अर्थ, यापुढे महाराज क्रमाने अष्टांग योगाचे वर्णन करीतात. बाहेरून यमनियमांचे कुंपण लावून आत मूळ बंधाचा वज्रासनाचा कोट तयार करीतात व त्यावर प्राणायाम रूप सतत चालू असणाऱ्या तोफा ठेवतात. ओवी क्रमांक 214. तेथ उल्हाट शक्तीचे नी उजीवडे, मन पवनाचे नी सुरवाडे, 17 वियेचे पानियाडे बळियाविले. याचा अर्थ, मग कुंडलिनी ऊर्ध्वमुख होऊन तिच्या प्रकाशाने मन व प्राण यांच्या अनुकूलतेने चंद्रामृताचे 17व्या कलेचे तळे स्वाधीन करून घेतात. ओवी क्रमांक 215. तेव्हा प्रत्याहारे ख्याती केली, विकारांची सापिली बोहली, इंद्रिये बांधोनी आणली हृदयांतू. याचा अर्थ, त्यावेळी प्रत्याहार हा मोठ्या पराक्रमाने काम क्रोधादी विकारांचा परिवारासह फडशा पाडतो आणि इंद्रिय बांधून हृदयात आणतो. ओवी क्रमांक 216. तव धारणा वारू दाटीनले, महाभूता ते एकवटिले, मग चतुरंग सैन्य निवटिले संकल्पाचे. याचा अर्थ, इतक्यात धारणारूप घोडेस्वार हे हल्ला करून पंचमहाभूताचे ऐक्य करीतात व संकल्पाचे चतुरंग सैन्य मन, बुद्धी, चित्त व अहंकार नाहीसे करतात. ओवी क्रमांक 217. तयावरी जैत रे जैत, मनोनी ध्यानाचे निशान वाजत, दिसे तन्मयाचे झळकत एक छत्र. याचा अर्थ, नंतर जिंकले रे जिंकले असे म्हणून ध्यानाचा डंका वाजू लागतो व तद्रूपतेचे एक छत्र झळकत असलेले दिसते. ओवी क्रमांक 218. पाठी समाधी स्त्रियेचा अशेखा, आत्मा अनुभव राज्य सुखा, पट्टाभिषेकू देखा समरसे जाहला. याचा अर्थ, मागाहून समाधीरूप लक्ष्मीचा अखंड आत्मानुभव रूपी राज्य सुखाच्या ब्रह्मरूप ऐक्यतेने पट्टाभिषेक होतो. ओवी क्रमांक 219. ऐसे हे गहन अर्जुना माझे भजन, आता ऐके सांगेन जे करीती एक. याचा अर्थ, हे अर्जुना, असे जे माझे कठीण भजन ते कोण करतात हे तुला सांगितले. आता याशिवाय दुसरे भजन करणारे कोण आहेत ते ऐक. ओवी क्रमांक 220. तरी दोन्ही पालव वेरी, जैसा एक तंतू अंबरी, तैसा मी वाचुनी चराचरी जाणती ना. याचा अर्थ, वस्त्राच्या दोन्ही पदरांपर्यंत जसा आडवा व उभा भरलेला तंतूच असतो, त्याप्रमाणे चराचर विश्वामध्ये माझ्याशिवाय ते दुसरे काही ओळखत नाहीत. ओवी क्रमांक 221. आदी ब्रह्मा करुणी, शेवटी मशक धरुणी, माझी समस्त हे जाणुनी स्वरूप माझे. याचा अर्थ, सर्वांमध्ये श्रेष्ठ असलेल्या ब्रह्मदेवापासून अतिशय शूद्र असलेल्या चिलटापर्यंत सर्व भूतांमध्ये माझे स्वरूप आहे असे ते समजतात. ओवी क्रमांक 222. मग वाढ दाकुटे न म्हणती, सजीव निर्जीव नेनती, देखील ये वस्तू उजू लुंटिती मीची म्हणूनी. याचा अर्थ, मग लहान मोठे सजीव व निर्जीव असा भेद न धरता जी जी वस्तू दृष्टीस पडेल ती मद्रूपच आहे अशा सरळ भावाने ते जीवमात्राला साष्टांग नमस्कार करतात.
ओवी क्रमांक 223. आपुले उत्तमत्व नाठवे, पुढील योग्या योग्य नेनवे, एक सरे व्यक्ती मात्राचे नी नावे, नमुची आवडे. याचा अर्थ आपला मोठेपणा विसरून पुढे येणारी वस्तू योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे न जाणता सरसकट सर्व वस्तूंच्या नावाने मला नमस्कार करणे हेच त्यांना आवडते. ओवी क्रमांक 224. जैसे उंची उदक पडिले, ते तळवटवरी ये उगेले, तैसे नमिजे भूतजात देखिले, ऐसा स्वभावोची तयांचा. याचा अर्थ ज्याप्रमाणे पुष्कळ उंचीवरून पडणारे पाणी एकदम सहज तळाशी येते, त्याप्रमाणे जो प्राणी भेटेल त्यास नमस्कार करणे असा त्यांचा स्वभावच बनतो. ओवी क्रमांक 225. का फळली या तरुची शाखा, सहजे भूमीशी उतरे देखा, तैसे जीव मात्र असे का, खालावती ते. याचा अर्थ किंवा फळाने भरलेल्या झाडांची फांदी जशी आपोआप भुईला लवलेली असते, त्याचप्रमाणे प्राणी मात्रापुढे ते नमस्कार घालतात. ओवी क्रमांक 226. अखंड गर्वता होऊनी असली, तयाची विनय हेची संपत्ती, जय 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 मंत्रे अर्पिती, माझ्याची ठाई. याचा अर्थ ते नेहमी गर्वरहित असतात व नम्रता हीच त्यांची संपत्ती असते व ते जय जय मंत्राने आपली सर्व कर्मे मला अर्पण करतात. ओवी क्रमांक 227. नमिता मानपमान गळाले, मनोनी अवचिता ते मीची जाहाले, ऐसे निरंतर मिसळले, उपासी ती. याचा अर्थ नम्र होता होता त्यांना मानापमानाचा विचार राहत नाही, म्हणून ते मीच होऊन राहतात व अशा प्रकारे मद्रूप होऊनही निरंतर माझीच उपासना करतात. ओवी क्रमांक 228. अर्जुना हे गुरुवी भक्ती, सांगतिली दूज प्रती, आता ज्ञान यज्ञ यजिती, ते भक्त ऐके. याचा अर्थ अर्जुना अशा प्रकारे ही श्रेष्ठ भक्ती तुला सांगितली. आता जे माझी ज्ञान यज्ञाने भक्ती करतात ते कोणते भक्त ते ऐक. ओवी क्रमांक 229. परी भजन करीती हातवटी, तू जाणत आहासी किरीटी, जे मागा या गोष्टी केली या मी. याचा अर्थ परंतु हे किरीटी, त्यांची भजन करण्याची शैली तुला माहीत आहेच व त्याबद्दल आम्ही पूर्वी म्हणजे अध्याय 4 श्लोक 33 ते 42 यामध्ये त्यांचे वर्णन केलेच आहे. ओवी क्रमांक 230. तव आथी जी अर्जुन म्हणे, हे दैवी की या प्रसादाचे करणे, तरी काय अमृताचे आरोगणे पुरे म्हणवे. याचा अर्थ तेव्हा अर्जुन म्हणाला, होय हा ईश्वरी प्रसादच आहे, तथापि अमृताचे सेवन कधी पुरे असे म्हणवते का. ओवी क्रमांक 231. या बोला श्री अनंते, लागटा देखिले तयाते, की सुखावले नि चित्ते डोलतू असे. याचा अर्थ तेव्हा अर्जुनाचे हे बोलणे ऐकून त्याची श्रवणाची आतुरता पाहून भगवान सुखाने डोलू लागले. ओवी क्रमांक 232. मने भले केले पार्था, एरवी हा अनवसरू सर्वथा, परी बोलवी तसे आस्था तुझी माते. याचा अर्थ आणि म्हणाले, पार्था भले शाबास, बाकी सांगितलेली गोष्ट पुन्हा सांगणे हे या युद्धाच्या वेळी अनुचित आहे, पण तुझी ऐकण्याची उत्कंठा पाहून मला सांगणे भाग पडते. ओवी क्रमांक 233. तव अर्जुन म्हणे, हे काही चकोरे विन चांदिनेची नाही, जगची निववी जे हातयाच्या ठाई, स्वभावो की जी. याचा अर्थ तेव्हा अर्जुन म्हणतो, हे काय चकोराशिवाय चांदण्याचा उपयोग नाहीच की काय, जगाला शांत करणे ही त्याचा स्वभावच आहे. ओवी क्रमांक 234. ये रे चकोरे ते आपुली या चाडे, चांचू करीती चंद्राकडे, तेवी आम्ही विनवू ते थोकडे, देवो कृपा सिंधू. याचा अर्थ चकोर पक्षाने मात्र आपल्या गरजेकरिता ज्याप्रमाणे चंद्राकडे चोच करावी, त्याचप्रमाणे आम्ही आपल्याला विनंती करावी हे थोडेच
परंतु जगाचे कल्याण करण्याविषयी आपण कृपासिंधू आहात. ओवी क्रमांक 235. जी मेघ आपुलिये प्रौढी, जगाची आरती दवडी, वाचुनी चातकाची तहान केवढी, तो वर्षावो पाहुनी. याचा अर्थ मेघ आपल्या थोरपणाने जगाची अडचण निवारण करीतो, त्याच्या मोठ्या वर्षावाच्या मानाने पाहिले असता चातकाची तहान ती केवढी असणार. ओवी क्रमांक 236. परी चुळा एकाची या चाडे, जेवी गंगे तेची ठाकणे पडे, तेवी आर्त बहु का थोडे, तरी सांगावे देवे. याचा अर्थ परंतु एक जरी चूळ भरण्याची इच्छा झाली तरी ज्याप्रमाणे गंगेकडे जावे लागते त्याप्रमाणे आमची इच्छा थोडी असो की फार असो तरी ती देवांनी पूर्ण केलीच पाहिजे. ओवी क्रमांक 237. तेथे देवे म्हणितेले आहे, जो संतोषू आम्हा झाला आहे, तयावरी स्तुतीस आहे, ऐसे उरले नाही. याचा अर्थ तेव्हा देव म्हणाले, अर्जुना आता तुझे बोलणे राहू दे, आम्हाला जो सांगण्याविषयी संतोष झाला आहे त्याला स्तुतीची आवश्यकता उरली नाही. ओवी क्रमांक 238. पै परिसतू आहाशी निकी आपरी, तेची वक्तृत्वा वराडिक करी, ऐसे पुरस्करोनी श्रीहरी, आदरिले बोलो. याचा अर्थ परंतु तू ज्याप्रमाणे लक्ष देऊन एवढा वेळ ऐकलेस तसेच लक्ष देऊन आमच्या बोलण्यास मेजवानी कर, पुढेही तसेच ऐक. अशा रीतीने श्रीहरींनी अर्जुनास मान देऊन बोलण्यास सुरुवात केली. ओवी क्रमांक 239. तरी ज्ञान यज्ञू तो एव रूपू, जेथ आदी संकल्पू हा युपू, महाभूते मंडपू, बेदू तो पशु. याचा अर्थ ज्ञानयज्ञाचे लक्षण कोणते म्हणशील तर ज्या ठिकाणी ब्रह्माचे बहुत प्रकारचे होणे म्हणजे आदी संकल्प हाच यज्ञस्तंभ, पंचमहाभूते हा यज्ञ मंडप, जीव व ईश्वर यांचा भिन्नपणा हाच पशु. ओवी क्रमांक 240. मग पांचाचे जे विशेष गुण अथवा इंद्रिये आणि प्राण, हेची यज्ञोपचारण भरण अज्ञान घृत. याचा अर्थ मग पंचमहाभूतांचे जे विशेष गुण ते अथवा 5 इंद्रिये आणि पंचप्राण हेच यज्ञाचे साहित्य व ब्रह्माविषयी जे अज्ञान तेच तूप. श्री संत ज्ञानेश्वर महाराज की जय.